दादा तुम्ही काय काळजी करू नका, गोपाळला येऊ द्या, मग बघूया की काय करता येईल ती. दादा एवढं सगळं घडून गेलं, आईला एवढं बरं नाही तुम्ही सांगितलं का नाही? अगं कसं सांगणार, आम्हाला वाटलंच नाही दुखणं एवढं वाढेल म्हणून. आम्हाला वाटलं असेल काहीतरी साधं म्हणून आपलं दुर्लक्ष झालं. जाऊ बापू, असू दे असू दे. कसं काय येणं केलं? गोपाळ अरे लालीच्या आईला बरं नाही आणि त्यासनी डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय. होय, लयच तब्येत बिघडली काय? होय, डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलंय. जरा पैसे कमी पडत होते, तुमच्याकडनं काही पैशाची मदत झाली असती तर. आजपर्यंत मी कधी कोणाला 1 रुपया नाही सोडला, पण या गावात आल्यापासून सगळे मलाच लुटायला लागलेत. जावं बापू, नाही म्हणू नका, लय आशेनं आलं. किती लागणार आहे? डॉक्टरनी 25 लाख सांगितल्यात. म्हणजे मी जमीन गहाण ठेवून 20 लाखाची चुळणी केली, 5 लाख कमी पडत्यात. तेवढं 5 लाख मिळालं असतं तर. 1 रुपया नाही मिळणार. माझ्याकडे जर का पैसे असते तर तू तुझ्या पोरीचं लगीन माझ्या पोराशी बळजबरीने लावून दिलं, ते लावून दिलं असतं का मी? अरे इथं आमचं आम्हाला निस्तर ना, तुला कुठून देणार पैसे? आमच्याकडनं तुला 1 बी रुपया मिळणार नाही. आप्पा हा असं नका ना बोलू, माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. हा, तेव्हा आमच्या इज्जतीचा बी प्रश्न होता. यांनी निघाला काही विचार? हा, तुझ्या पोरीला माझ्या पोराच्या गळ्यात बांधलीस तू, तेव्हा लई माच करत होतास. हे बघ, आपली परिस्थिती चांगली असते ना, तेव्हा दुसऱ्या समोर माच करायचा नसतो. हा, ही बघा, हा ऐकलं का? लोक सांगे ज्ञान आणि आपण आपलं कोरडं पाषाण. हिम्मतराव, नशिबाने लई वाईट वेळ आली माझ्यावर, पण मी बी कवा तरी तुम्हाला पैसेतून संकटातनं बाहेर काढलं होतं. आज मी तुमच्याकडे आलोय, नाही म्हणू नका. माझी इज्जत आणि बायकोचं आयुष्य आता दोन्ही तुमच्या पायावर ठेवतो. ते वाचवा.